आता बातमी आहे पीक विम्यासंदर्भातली। पीक विमा योजनेच्या नावाखाली बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचा गंभीर आरोप केला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी। बोगस पीक विम्याचा पॅटर्न असून या संदर्भात पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहोत असं धस म्हणाले। तर 2023 मध्ये राज्याच्या मंत्र्यापासून ते तालुका समितीपर्यंत हा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलाय। तर सुनील प्रभू यांनी पीक विमा माफियांची चौकशी करण्याकरता एसआयटी स्थापन करावी अशी मागणी केली। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलंय। मला असं वाटतं की पीक विमा माफिया हा जो काय नवीन शब्द आलाय, हे माफिया कोण आहेत हे जर पुढे यायचं असेल आणि सरकार खरोखरच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि भ्रष्टाचार मुक्त सरकार म्हणून या राज्यामध्ये काम करत असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची एसआयटी लावून सत्य काय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं गरजेचं आहे। तरच हे पीक विमा माफिया कोण आहेत हे बाहेर येतील। पीक विमा अध्यक्ष महोदय 2020 चा मिळाला ना, 2023 चा मिळाला नाही। आणि काय चाललंय अध्यक्ष महोदय, या पीक विम्यामध्ये लॅकिनोचा फायदा घेतला जातोय अध्यक्ष महोदय। हे नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणार आहे अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये देशातल्या कोणत्याच हातभाऱ्यावर कोणी बी नावं टाकून द्यायची। हा बोगस पीक विम्याचा बीड जिल्हा पॅटर्न लिहिलाय। हा बीड जिल्हा पॅटर्न नाही, परळी पॅटर्न आहे। 2023 ला कोण कृषी मंत्री होते हे आपण तपासून घ्यावं। या कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सवंगड्याला सांगून मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वरती म्हणणार नाही। कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी विमा काढलेला आहे, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं। बीड जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला, त्यानंतर बीड जिल्ह्यानेच पॅटर्न दिला। पण आता एक नवीन पॅटर्न हा बीड जिल्ह्यामध्ये कुठून तयार झालेला आहे, त्यांनी मुद्दा मांडलेला आहे, हा फार गंभीर आहे। आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी, नीट मल्टीडिसिप्लिनरी, कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।